मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पेपरला फक्त या ठिकाणी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकीत पहा. आपल्याला या ठिकाणी जर पास व्हायचं असेल, तर आपल्याला रगडके मेहनत करणी होगी पहा. आपल्याला बघा 12-12 घंटे अभ्यास करावा लागणार आहे. कारण की ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आपला निकाल ठरवू शकतो. जो या ठिकाणी निश्चय करेन की हा जो काही पेपर आहे, हा माझ्या जिंदगीमधला एकदम बेस्ट पेपर असणार आहे. यामध्ये मी पास होणारच असा दृढ निश्चय करून जो बसेल, तो नक्कीच या ठिकाणी बघा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पहा, परीक्षा पेपरच्या आधी आपल्या मनामध्ये पेपर आपण जिंकलेला असतो पहा. आपल्या मेंदूमध्ये आपण पेपर जिंकलेला असतो. मेंदूमध्ये पास झालेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळे प्रश्न मित्रांनो IMP प्रश्न आपण घेतलेले आहेत. कुठेही डायव्हर्ट होऊ नका. सगळं काही बंद करा. फोन एकदम बघा या ठिकाणी सायलेंट करून ठेवा आणि निवांत कानामध्ये हेडफोन घाला आणि व्हिडिओ पहा. नक्कीच तुमचं यश आपलं वाट पाहत आहे. आणि मित्रांनो पहा, आता वेळ कमी आहे पहा. फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो फक्त या ठिकाणी ₹399 आपण PDF लॉन्च केलेली मित्रांनो. या PDF मध्ये तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी म्हणजे वन लाइनरमध्ये पटपट पटपट रिव्हिजनसाठी जे काही प्रश्न आहेत बघा, ते आपण इन्क्लूड केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो पहा. पैसे कधीही कमवू शकतो, परंतु जो काही पेपरचा टायमिंग आहे, पास होण्याची जी काही आपली पद्धत आहे आणि जो काही आपलं आकलन क्षमता आहे, ती परत परत येत नसते पहा. त्यामुळे पैशाकडे पाहू नका. ₹399 जो काही पिवळ्या पट्टीवरती आपला नंबर दिसतोय, त्यावरती फोनपे, गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून घेईल. आता या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही पहा. तुम्ही चालता बोलता त्याची रिव्हिजन करू शकता आणि लवकरात लवकर पास होऊ शकता. तेव्हा लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो ₹399च्या PDF घ्यायच्या आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी या PDF असणार आहेत. पैशाकडे पाहू नका. तुम्ही कधी पण पैसे कमवू शकता. परंतु हा जो काही वेळ आहे, हा आपल्याला परत परत येणार नसतो. करा जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल TAT भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती रोजच्या अपडेट जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील, त्याच्या PDF तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली पहा. चला, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की बाल विकासाच्या संदर्भामध्ये आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. काय पहा, की विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते का, हे चुकीचं आहे. बाकी सगळे मित्रांनो या ठिकाणी बरोबर विधान आहेत पहा. बालवाडी आणि अंगणवाडी याचं शिक्षण कोणत्या अवस्थेमध्ये दिलं जातं? तर मित्रांनो, बालवाडी आणि अंगणवाडी याचं जे काय मित्रांनो शैशवावस्था यामध्ये हे दिलं जातं पहा. लक्षात घ्या, शैशवावस्था. चला, पुढचा प्रश्न आहे पहा. वर्गामधील उत्तम शिक्षक हा वर्गातील उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्याच्या नैसर्गिक जिज्ञासेचं पोषण करतो, हे बरोबर आहे पहा. विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो, हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांना जगामधील वास्तविक परिस्थितीमध्ये सम्मिलित करतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, वरीलपैकी सर्व हे काय आहेत, योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की शिक्षकाची भूमिका कोणती आहे? तर शिक्षकाची भूमिका कोणती असते पहा. एकदम सोपे प्रश्न आहेत पहा. तर लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतर क्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे आणि सृजन करणे, हे या ठिकाणी विधान बरोबर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3. चला, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा मित्रांनो, शिक्षकाची भूमिका काय आहे? 5 नंबरचा प्रश्न आहे. तर ज्ञान निर्मिती, ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे, ही काय मित्रांनो शिक्षकाची भूमिका आहे. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? सांगा पटकन. तर बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 विभेदीकरण स्तर हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्षी वयोगटाचे सक्रिय सदस्य मानतात? तर कोणता गट आहे मित्रांनो, असं या ठिकाणी विचारलेलं आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 किशोरावस्था. ऑप्शन क्रमांक 1 किशोरावस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. जेव्हा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो, तेव्हा असं मानलं जातं की, तर काय मानलं जातं, की ही वैयक्तिक अयशस्वीता आहे, असं या ठिकाणी मानलं जातं पहा. तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका काय असते? तर मित्रांनो, काय भूमिका असते? सक्रिय भूमिका असते. ऑप्शन क्रमांक 2 सक्रिय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. काय? सक्रिय. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. कुटुंब हे शिक्षणाचं एक साधन आहे. कुटुंब हे शिक्षणाचं एक साधन आहे. तर कसं साधन आहे मित्रांनो? तर अनौपचारिक शिक्षणाचं. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 अनौपचारिक शिक्षणाचं. तुमच्या वर्गामध्ये एक मतिमंद विद्यार्थ्याला बसवण्याचं सांगण्यात आलं असता तुम्ही, तर मतिमंद विद्यार्थ्याला जर तुमच्या वर्गामध्ये बसवलं तर तुम्ही काय कराल? तर काय कराल मित्रांनो?
ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3, अशा विद्यार्थ्याच्या शिकवण्याची पद्धत आपण शिकली पाहिजे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्यात पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही. कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 9325230840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की उत्तर बाल्यावस्थेमध्ये बालके भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्वामधील बदल परिवर्तन समजू शकतात? तर मित्रांनो द्रव्यमान संख्या आणि क्षेत्र ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. द्रव्यमान संख्या आणि क्षेत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणतं विधान बरोबर आहे? तर ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी योग्य आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलं काय पहा, अस्तित्व टिकवण्यासाठी ध्येय प्रेरक आवश्यक आहे, हे पण बरोबर आहे. जर व्यक्तिगत क्षमताचं समाधान महत्त्वपूर्ण असेल तर ध्येय अभिप्रेरकास विकास प्रेरक म्हटलं जाऊ शकतं आणि जर लोकांमध्ये स्पर्धेवर भर दिला असेल तर ध्येय अभिप्रेरकाला सामाजिक अभिप्रेरक म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय? वरील सर्व याचं बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये असं स्पष्ट केलं आहे की इयत्ता पहिली ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 200 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यामधील गुणोत्तर किती असलं पाहिजे? तर किती असलं पाहिजे मित्रांनो? 40 इतकं असलं पाहिजे. किती? 40. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या याचं बरोबर उत्तर पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मानवी विकास कोणत्या 2 घटकांच्या योगदानाचा परिणाम आहे? मानवी विकास कोणत्या 2 घटकांच्या योगदानाचा परिणाम आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुवांशिकता आणि वातावरण. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं कथन आहे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करतं? कोणतं कथन आहे ते असं विचारलेलं आहे. तर पहा पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर शिक्षण हे काही प्रमाणामध्ये कला आणि काही प्रमाणामध्ये शास्त्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. चल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जर विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल? तर त्याची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. अगला क्वेश्चन आहे मित्रांनो, वर्गामध्ये लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने टप्प्याटप्प्यात बसवणे, अध्यापनास वातावरण निर्मित करणे हे कशामध्ये मोडलं जातं? तर मित्रांनो हे कशामध्ये मोडलं जातं? तर लक्षात घ्या मित्रांनो, हे मोडलं जातं वर्ग व्यवस्थापन कौशल्य. ऑप्शन क्रमांक 2 वर्ग व्यवस्थापन कौशल्य. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की उम्याला सर्व प्रश्नाची उत्तरे पाठ आहेत. या विधानामधून कोणत्या वर्तनाबद्दलचा बोध होतो? तर कोणतं आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर? तर ज्ञानात्मक. ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानात्मक वर्तन बदलाचा या ठिकाणी बोध होतो पहा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर पहा.
ही शिक्षणाची 3 सूत्रे आहेत. बघा शिक्षणाची 3 सूत्रे कोणती आहेत? रीडिंग, रायटिंग आणि अस्थमॅटिक. ऑप्शन क्रमांक 1 हिचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हे शालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. शालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. कोणतं नाही? सांगा पटकन. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, वेळेचा अपव्यय झाल्यामुळे होणारे अभ्यासाचं नुकसान हे मित्रांनो सहशालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. बाकी पहा, विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळणे हे आहे पहा. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होणे आणि उत्तम नागरिकत्वाचं शिक्षण हे सगळं बरोबर आहे पहा. 24 नंबरचा प्रश्न मित्रांनो, अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर पहा विधान कसं हे बरोबर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1. चला 25 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी बरोबर जोडी कोणती आहे? बरोबर जोडी ओळखायची मित्रांनो. तर बघा हे सगळे जर पाहिलं तर नियमित व्यायाम, योग्य झोप, विश्रांती आणि चांगल्या सवयी हे शारीरिक घटक आहेत. हे बरोबर आहे. कौटुंबिक जिव्हाळा, सहकार्य, प्रेम, शेजाऱ्यांचे चांगले संबंध म्हणजे सामाजिक घटक हे सुद्धा बरोबर आहे. वातावरण, वर्गखोल्या हे काय मित्रांनो परिणामकारक घटक आहेत पहा. बरोबर आहे की नाही? म्हणजे वरील सर्व वातावरण, वर्गखोल्या परिणामकारक घटक काय आहे? तर हा औपचारिक आणि अनौपचारिक चर्चेमधला फरक आहे. तर मित्रांनो अनौपचारिक चर्चेमध्ये विशिष्ट विषय ठरवलेला नसतो आणि अनौपचारिक चर्चेमध्ये विशिष्ट विषय ठरवलेला असतो. हे याचं काय मित्रांनो उत्तर आहे. एका वर्गामध्ये अध्ययन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीमध्ये फरक असतो. याचं कारण काय मित्रांनो असं या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रत्येकाची काय असते? योग्यता वेगवेगळी असते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेशी संबंधित गैरप्रकारांमध्ये दरवर्षी होत चालली आहे. तर तुमच्या मते दुर्दशेची जबाबदार कारण कोणतं आहे? तर कोणतं कारण आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीची आपल्या कर्तव्यामध्ये प्रतारणा. याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की सक्रिय पूर्वावस्था बालकाच्या कोणत्या वयामध्ये असते? तर कोणत्या वयामध्ये असते? तर 2 ते 7 वर्ष. मित्रांनो लक्षात घ्या 2 ते 7 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे पहा. खाली शिक्षणाची काही ध्येय दिली आहेत. त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणतं आहे? तर सर्वश्रेष्ठ ध्येय मित्रांनो, की जीवनामध्ये पूर्णता आणणे हे सर्वश्रेष्ठ ध्येय पहा. चला पुढचा प्रश्न आहे, की अधोरेखित शब्दाची योग्य जात ओळखा. म्हातारी हळूहळू चालत होती. हळूहळू खाली अंडरलाईन येतं मित्रांनो काय भानगडी? तर याचं योग्य उत्तर काय होईल पहा. ऑप्शन्स क्रमांक 2 क्रियाविशेषणावय आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील वाक्यामध्ये आपल्याला साधा भविष्यकाळ ओळखायचा आहे. खालील वाक्यामधला साधा भविष्यकाळ आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर कोणता आहे? मी पत्र वाचीन. ऑप्शन क्रमांक 1 मी पत्र वाचीन हा काय साधा भविष्यकाळ आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, विसर्गाच्या पुढे च छ आल्यावर विसर्गाचा श होतो. काय होतं? विसर्गाचा श होतो आणि त थ आल्यास स होतो. तर बघा आपल्याला या ठिकाणी याचं उदाहरण ओळखायचं आहे पहा. चला ओळखा पटकन. तर मनस्ताप याचं काय पहा उत्तर आहे पहा. लक्षात घ्या मनस्ताप. खालील शब्दामधील आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखून त्याचा पर्याय लिहायचा आहे पहा. एकदम सोपा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणता? स्त्रीलिंगी. तर मैत्रीण बघा ती मैत्रीण डायरेक्ट आपल्याला स्त्रीलिंगी शब्द आहे पहा. अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. यामधला अनेक वचनी शब्द ओळखायचा. चला ओळखा पटकन अनेक वचनी शब्द. तर चित्रे. ऑप्शन क्रमांक 1 चित्रे हा काय अनेक वचनी शब्द आहे पहा. खालील वाक्यामध्ये योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पूर्ण करायचे आहे पहा. शारदाला वाचनाची आवड आहे. शारदाला आपण डायरेक्ट उत्तर सांगितलं. ऑप्शन क्रमांक 1 41चं ती शारदाला वाचनाची आवड आहे. खालील वाक्यामध्ये योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पूर्ण करायचे पहा. शारदाला टिंब वाचनाची आवड आहे. तर डबल झाला. पुढचा प्रश्न घ्या. खालील वाक्याचा प्रकार ओळखून योग्य पर्याय क्रमांक लिहा. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर मित्रांनो हे काय संयुक्त वाक्य आहे पहा. लक्षात ठेवा संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मांजराने उंदीर पकडला. या वाक्यामध्ये प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. की मांजराने उंदीर पकडला कोणता प्रयोग या ठिकाणी आलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो कर्मणी प्रयोग. याचं काय पहा बरोबर उत्तर काय? कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे पहा, बोलता बोलता खंडित झालेला मजकूर दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह या ठिकाणी वापरलं जातं? तर अपसारण चिन्ह मित्रांनो लक्षात घ्या.
कोणतं चिन्ह वापरलं जातं? अपसारण चिन्ह. खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला लिहायचा आहे पहा. कोणता शुद्ध शब्द आहे? तर 4 नंबरचा शब्द या ठिकाणी बरोबर आहे पहा, सिंह. मूल हे अनुभवातून काय शिकत असतं? मूल हे अनुभवामधून काय शिकत असतं? तर मित्रांनो भाषा. ऑप्शन क्रमांक 2 भाषा शिकत असतं पहा मूल. काय? भाषा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नाटकाचं लघुरूप कोणतं आहे? की नाटकाचं लघुरूप कोणतं आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 एकांकिका हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे की सुनीत हा जो काही शब्द आहे इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आला आहे? तर मित्रांनो कोणत्या शब्दापासून घेण्यात आला आहे? सोनेट याचं बरोबर उत्तर आहे पहा, सोनेट. नेक्स्ट आहे पहा, विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचं नाव आहे? एकदम सोपा प्रश्न आहे की विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचं टोपण नाव आहे किंवा ते कोणाचं नाव आहे पहा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कवी कुसुमाग्रज आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. चुकीची जोडी असलेला पर्याय क्रमांक शोधायचा आहे पहा. तर मित्रांनो चुकीची जोडी असलेला पहिलाच चुकीचा आहे, माझी जन्मठेप सावरकर यांचं पुस्तक आहे, महात्मा गांधी यांचं नाही. कृष्णकाठ मित्रांनो यशवंतराव चव्हाण, तराळा अंतराळ शंकर खरात आणि एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुन्हा चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. तर चुकीच्या अर्थाचा डोळे लावून बसणे, डोळे मिटून बसणे हे चुकीचे पहा. निगराणी करणे, काळजी घेणे बरोबर आहे. भ्रमनिरास होणे, वास्तवाची कल्पना येणे, मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे हे सगळे बरोबर आहेत. आई त्या सरोवराच्या काठी बसे यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. आई त्या सरोवराच्या काठी बसे. तर कोणता काळ मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे? तर रीतिभूतकाळ. ऑप्शन क्रमांक 2 रीतिभूतकाळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. तो अभ्यास करत असेल या वाक्यामधला आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो अभ्यास करत असेल. तर कोणता काळ आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी? तर भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. राजवाडा हा कोणता समास आहे? राजवाडा मित्रांनो हा कोणता समास आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष समासाचं बरोबर उत्तर आहे. सचिवालय कोणत्या समासाचं उदाहरण आहे मित्रांनो? सचिवालय. सांगा पटकन. तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष समासाचंच उदाहरण आहे पहा. विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यामधला प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. विवेक क्रिकेट खेळतो. तर मित्रांनो हे काय? सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग. खालील वाक्यापैकी भाव्य प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? भाव्य प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे. तर आईने मुलाला निजवले. मित्रांनो हे काय? भाव्य प्रयोगाचं वाक्य पहा. मला वाटते हा विषय अगदी सुपरिचित आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. तर कोणता वाक्याचा प्रकार आहे? मिश्र वाक्य याचं बरोबर उत्तर होईल. दादा उठले आणि किरुणाना आत गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. दादा उठले आणि किरुणाना आत गेला. सांगा. तर ही संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा. 5 रुपये हे देखील मोठी रक्कम आहे, याचं आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय पहा. तर मित्रांनो 500 रुपये या ठिकाणी पहा 500 रुपये शब्द आहे. तर 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, याचं बरोबर उत्तर पहा. सर्व अध्यापन पद्धतीसोबत वापरता येणारी पद्धत कोणती? तर मित्रांनो सर्व अध्यापन पद्धतीमध्ये वापरता येणारी कोणती आहे? प्रश्न उत्तर पद्धत. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर पहा. शैक्षणिक सहलीचा उद्देश काय नसतो? तर शैक्षणिक सहलीचा उद्देश काय नसतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 3 वेळेचा मनोरंजनासाठी उपयोग करणे हा उद्देश नसतो पहा. खालीलपैकी कोणत्या सहलीचा उपयोग नाही? खालीलपैकी कोणत्या सहलीचा उपयोग नाही? तर नातेसंबंधाचे दृढीकरण हेच उत्तर आहे पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. सहलीसाठी खालील घटकाचा प्रथम प्राधान्याने विचार केला पाहिजे. तर काय विचार केला पाहिजे मित्रांनो? लक्षात घ्या सर्वांनी. तर वरिष्ठांची परवानगी. लक्षात घ्या वरिष्ठांची परवानगी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. सहल ही जबाबदारी आहे. सहल ही कोणाची जबाबदारी? तर सर्वांची जबाबदारी मित्रांनो सहल. निरोगी माणसाच्या हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात? तर किती स्पंदने होतात? लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 72 स्पंदने होतात. किती? 72 स्पंदने. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? तर पांढऱ्या पेशी. ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या पेशी याचं बरोबर उत्तर आहे पहा.
विद्युत दिव्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? तर विद्युत दिव्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे नायट्रोजन. ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन हा वायू या ठिकाणी वापरला जातो. विद्युत धारेचे एकक कोणतं आहे? मित्रांनो विद्युत धारेचे एकक कोणतं आहे? तर ओहम. ओहम हे विद्युत धारेचे एकक आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मेंढ्यांचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो? तर मेंढ्यांचा गर्भकाळ हा किती दिवसाचा असतो? तर 150 दिवसांचा. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 150. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे? तर मित्रांनो अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर मोरणा नदी. मित्रांनो लक्षात घ्या, मोरणा नदी. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अमरावती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, अमरावती याचं बरोबर उत्तर आहे पहा. मोगल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर खुलताबाद याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, खुलताबाद काय याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो की परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे की महाकवी कालिदासाचं स्मारक नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर रामटेक. मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात घ्या सगळ्यांनी, रामटेक ऑप्शन क्रमांक 3. भारतामध्ये किती क्षेत्र सिंचनाखाली आहे? तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये टोटल किती क्षेत्र हे सिंचनाखाली आहे? तर 34% याचं बरोबर उत्तर आहे पहा. अरुणाचल प्रदेशामध्ये ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर मित्रांनो दिहांग याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात घ्या. भारतामध्ये पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आला? तर भारतातला पहिला कुठं साखर कारखाना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आला होता? तर बिहार याचं बरोबर उत्तर आहे पहा. उन्हाळ्यामध्ये भारतीय उपखंडामध्ये वायुदाब किती मिलीबार असतो? तर किती असतो मित्रांनो? तर लक्षात घ्या सर्वांनी, ऑप्शन क्रमांक 1000 मिलीबार इतका असतो पहा. नेक्स्ट आहे पहा, भाकरा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर भाकरा धरणाच्या जलाशयाला मित्रांनो काय म्हणून ओळखलं जातं? तर गोविंद सागर म्हणून ओळखलं जातं पहा. काय म्हटलं जातं? गोविंद सागर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जयसिंगाबरोबर औरंगजेबाने मिर्झा राजे कोणाला पाठवले? कोणाला पाठवलं होतं मित्रांनो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 2 दिलेर खान याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? तर मुरारबाजी याचं बरोबर उत्तर आहे पहा. माघार घेतलेले मुघलांचे सैन्य कोठे पळत सुटलं? तर कोणत्या ठिकाणी पळत सुटलं मित्रांनो? दिलेर खानच्या छावणीकडे पळत सुटलं पहा. मुरारबाजीचा पराक्रम पाहून कोण थक्क झालं? तर कोण थक्क झालं मित्रांनो? दिलेर खान याचं बरोबर उत्तर आहे पहा. धूर्त जयसिंगाने शिवरायांना काय सांगितलं होतं? तर मित्रांनो तह करा. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये काय काबीज केलं? तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो गोवा याचं बरोबर उत्तर आहे. काय? गोवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बंडकारी सैनिकांनी टिंबटिंबकडे कूच केलं. तो ऑप्शन क्रमांक 4 दिल्लीकडे. भारताचा बादशाह म्हणून बंडवाल्यांनी कोणाला गादीवर बसवलं? तर कोणाला गादीवर बसवलं मित्रांनो? लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 बहादूर शाह. खानदेशामधील भिल्लांच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तो ऑप्शन क्रमांक 3 काजार सिंग यांनी. संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक टिंबटिंब सैनिक व बेकार झाली. तर मित्रांनो लक्षात घ्या कोण झालं? तो कारागीर याचं बरोबर उत्तर आहे पहा. कारागीर सैनिक काय झाले? बेकार झाली. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका.
वेळ फार कमी आहे बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.